श्री सिद्ध भैरवाय नामा. बघा, सिद्ध भैरवनाथ खेड इथं लोक येतात आणि त्यांची मनकामना पूर्ण होती. तसंच एक भगूर शिकवं म्हणजे भगूर तिथला एक बाई आली म्हण बा माझा मुलगा आहे ना जर्मनला आहे आणि तो परीक्षेत पास होईल का. म्हणलो तू भैरवाला संकल्प कर, 5 खेटी कर आणि तुझा मुलगा पास होईल. बघा, तो मुलगा पास झाला आणि तो जर्मनहून आणि आपल्या भैरवाला भेटायला आला. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं बा आता मला नोकरी. तर म्हणलो तुझ्या आईला इथं 5 खेटी करायला सांग, नोकरी लागत. बघा, त्याला जर्मनमध्ये नोकरी इंजिनियर झाला आणि त्यांनी मला काल जर्मनहून व्हिडिओ कॉल केला का बाबा हा जो खेडचं देवस्थान आहे हे मनकामना पूर्ण करणार आहे. आणि मी आता कोण झालो, इंजिनियर झालो. बघा, तुकाराम महाराजांनी सांगितलं निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची पळत. हा खेडचा भैरवनाथ जो आहे ना हा कोण आहे, आपलं कुळदैवत आहे, आपल्या देवाऱ्यात आहे आणि नवसाला पावणार आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मनकामना पूर्ण होतील. इथं या, हे जे जागी जागी भैरव आहेत तोच आहे, पण इथं विवाहित आहे. हा पाताळात गेला, जोगेश्वरी आणली, अमृत आणलं, खंडेराव आणि भैरबा शिव मल्हार चंपाषष्टीला त्यांनी दोघांनी राक्षस मारले, मणिमल दैत्य मारले आणि तो आपल्या पूर्वजांनी त्याला देवाऱ्यात बसावलं. तर हा इथं देव भेटवायची जागा आहे. इथं देव भेटवा, जेजुरीला न्या, तुळजापूरला न्या, तुमच्या घरामध्ये सुख शांती लागल आणि तुमच्या जेवढ्या मनकामना असतील त्या मनकामना पूर्ण करणारे जे देवस्थान आहे. कुटुंबाला मुलाबाळांना वळण लागतं आणि घरात कुटुंब स्थिर होईल. अशा भैरवाला या, तुमच्या मनकामना पूर्ण होतील. जय भैरवनाथ महाराज की जय.